चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा। 40 सांगलीकरांनी महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कळसुबाई केलं पादांकरात। भ्रमंती एक्सप्लोरर्स अँड ट्रेकर्स सांगलीतर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल आणि लांब अशी सांधन दरी नुकतीच 40 सांगलीकरांनी पादांकरात केली। हा साहसी व थराराने भरलेल्या ट्रेकमध्ये जवळपास निम्म्या महिला आणि 7 शालेय विद्यार्थी त्यांच्या पालकांसोबत होते। कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात उंच शिखर आहे। या कळसुबाई शिखराची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 1646 मीटर एवढी आहे। कळसुबाईचे शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे। या कळसुबाई शिखराच्या पायथ्याला बारी व उडवणे ही गावे आहेत। याच कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। कळसुबाई ट्रेक हा साहसाने भरलेला आहे। तो तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची तपासणी करतो। तो तुमच्या संयमाची देखील तपासणी करतो। जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल आणि तुम्ही ट्रेकिंगमध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी हा एक कठीण प्रसंग असेल। ट्रेकची सुरुवात बारी या नेहमीच्या गावापासून न करता साम्रत भागाकडील उडवणे या गावापासून या गिर्यारोहणाची सुरुवात केली। रात्री 3 वाजताच्या भयानक किर अशा काळोख्या रात्री ट्रेक सुरू केला। साधारण 3.5 तासाच्या तंगडतोड नंतर कळसुबाई शिखर दिसले। शिखरावरून सूर्योदय पाहायला खूप गर्दी असते। हा सूर्योदय पाहायला 40 सांगलीकरांनी मोठ्या हिमतीने आणि साहस दाखवून ट्रेक पूर्ण केला, असे भ्रमंती एक्सप्लोरर्स आणि ट्रेकरचे आयोजक सुदर्शन चोरगे यांनी सांगितले। याशिवाय साम्रत गावाजवळ निसर्गाचा चमत्कार असलेल्या सांदन व्हॅलीमध्येही रॅपलिंगचा थरार अनुभवत 2 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करण्यात आला। सांधन दरीला सावलीची दरी म्हणूनही ओळखले जाते, कारण सूर्याची किरणे दऱ्याखोऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत। सह्याद्री पर्वतरांगामध्ये ही एक नेत्रदीपक दरी आहे। सह्याद्रीमधील हा सर्वात आव्हानात्मक आणि आनंददायी ट्रेकपैकी एक आहे। या गिर्यारोहणामध्ये प्रियांश प्रदीप पाटील 6 वर्षे, श्रवण शशिकांत शिंदे 9 वर्षे, राही अमरसिंह पाटील व राजवर्धन पवार दोघे 10 वर्षे, प्रचोदय धनाजी देशमुख, ओवी लक्ष्मण शिंदे दोघे 13 वर्षे, समर्थ बाबासो जाधव 14 वर्षे ही शाळकरी मुले उपस्थित होती। यावेळी सांगली ग्रामीण व शहरी भागातील पोलीस दलातील छाया देशमुख, दीपाली जाधव, विकास मांडके, पौर्णिमा शिंदे, रुपाली सुतार, रुपाली चव्हाण, पुंडलिक कांबळे यांसोबत आशिष सावळे, स्वप्नाली विकी कांबळे, पूनम सोनवणे, उदय पाटील, अवधूत ठोंबके, अमोल गस्ते, कुलदीप शितोळे, संस्कृती वरुडे या सांगलीकरांनी हा ट्रेक यशस्वी करून दाखवला। आढावा घेतला आहे आमचे सिटी इंडिया मराठी न्यूजचे विशेष श्री सुदर्शन चोरगे प्रतिनिधी यांनी। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।